आरक्षण म्हणजे केवळ बौद्ध धर्मच किंवा केवळ बौद्ध केवळ एससी की आरक्षण पाहत असताना एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, एससी लक्षात घ्या आरक्षण 13%, याच्यामध्ये 59 जाती आहेत, त्याच्यातल्या 58 जाती हिंदू आहेत. 58 जाती काय आहेत? हिंदू आहेत. एक जात आहे बौद्ध, म्हणजे आरक्षण केवळ याहिलाच दिलं नाही. काय 13% आरक्षण आहे, 59 जाती आहेत, 58 जाती हिंदू आहेत, एक जात बौद्ध आहे. याच्याबद्दल डिटेल बोलल्यावर काही पुन्हा भांडगुळ माझ्या मागे लागतील. कलक ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर लक्षात घ्या एसटी आरक्षण 7% आहे, जाती 47 आहेत आणि 47 जाती पण हिंदू आहेत. इकडे पहा ओबीसी आहे, आरक्षण 19% आहे, 346 ते अंदाजे 350 जाती आहेत, ह्या सर्व जाती हिंदू आहेत. एसबीसी आरक्षण 2% आहे, याच्यामध्ये 7 जाती आहेत, 7ही जाती हिंदू आहेत. एनटीए हे बघा आरक्षण यांना 3% आहे, याच्यामध्ये 14 जाती आहेत, 14 पण जाती हिंदू आहेत. त्याच्यानंतर आरक्षण एनटीबी आहे, एनटीबी ला आरक्षण 2.5% आहे, 38 जाती आहेत, 38 जाती पण हिंदू आहेत. याच्यानंतर एनटीसी आहे, आरक्षण 3.5% आहे, याच्यामध्ये जात एक आहे, ती जात पण हिंदू आहे. आरक्षण एनटीड 2% आहे, त्याच्यामध्ये एक जात आहे, ती म्हणजे वंजारी आणि ती पण हिंदू आहे. मग बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण देत असताना फक्त हे नाही पाहिले, सर्व पाहिले. घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त हे पाहिले का? आरक्षण देत असताना इथं हिंदू पाहिले, इथं हिंदू पाहिले, इथं हिंदू पाहिले, इथं पण हिंदू पाहिले, इथं पण हिंदू पाहिले, इथं पण हिंदू पाहिले, इथं पण हिंदू पाहिले, मी पण हिंदू आहे. कळलं का? त्यामुळे मलाही शिक्षणाचा अधिकार मिळाला. पहिले शिक्षण व्यवस्था कोणाच्या तरी मालकीची होती, त्याच्याकडे होती. आज मी पण शिकवायलो, संविधानाची कृपा आहे. कलम 19 नुसार बोलायलो, संविधानाची कृपा आहे आणि ती कृपा बाबासाहेब आंबेडकरांची. म्हणून आरक्षण म्हणजे केवळ हे नाहीत, आरक्षण म्हणजे सर्वच आहेत.